नमस्कार. आज परत चाललेलो आहे मी वेबलेश्वर मंदिरात. वेबलेश्वर एक इकडचं जुनं मंदिर आहे, ते बघायला आज आम्ही चाललेलो आहे. खूप खूप ऐकलं त्या मंदिरात. ती आता जी लोकेशन आपण बघितलेली ती एक वयो सिरियल लागते. कुठे लागते रे? हा बोल ना. मराठी एक कुठचे चॅनल, अरे यार कुठच्या चॅनलवर लागते मला नाही माहिती. हा, सोनी मराठी या चॅनलवर लागते. तर तिकडची ती शूटिंग होती, आम्ही बघितली होती, मला माहिती होती, बस तेवढंच मी. आणि बघू आता चाललोय, हळूहळू चाललोय. आमचे पायलट जाम गाडी फास्ट मारतायत, त्याला रिक्वेस्ट करतोय की हळूहळू करा, पण ठीक आहे चला बघूया आपण भुवनेश्वर मंदिर. आलोय तो मंदिर आहे, बट थोडासा हातपाय धुतोया, थोडं फ्रेश व्हायला पाहिजे. आम्ही काढलेत बाहेरच. हे आहे विमलेश्वर मंदिर. हा याचा पॅसेज, आणि हा एक गेट आहे. हे खाली पाणी. या मंदिराची एक वैशिष्ट्य, हे मंदिर खूप जुनं आहे, आणि तसं बघायला गेलो लोक येतात इकडे खूप सारी. आता पण काही लोक आहेत. बघूया, थोडा मंदिराच्या पाया पडून येतो तोपर्यंत स्टेटिंग. इकडे बघा, हे मॅच बसलेत. आई शपथ, अजून पण आतमध्ये मॅच खूप आहेत, आवाज खूप येतोय. बघू आता.
मंदिराचे दर्शन झालेले आहेत. आता जाऊया थोडासा खाली. इकडे आता सध्या उन्हाळा आहे, त्याच्यामुळे इकडं थोडंसं पाणी सुकलेलं आहे. आता इथे आहे ना ऑलमोस्ट भरपूर पाणी असतं, त्याच्यामुळे थोडंसं आता पाणी पण सुकलेलं आहे. तर इकडे मी ऑलमोस्ट आम्ही ना इथपर्यंत पाणी असतं, इथपर्यंत. आणि मंदिर तर आपण बघितलं, आता अख्खं मंदिर बघितलेलं आहे. एक सेकंड, फणस. हा बघा फणस. आता कोकणात आलो तर ऑलमोस्ट फणस आणि आंबे तर या सगळ्या गोष्टी दिसणारच आहेत. प्लस आणि हे मंदिर खूप जुनं आहे, तर या मंदिराची खूप वैशिष्ट्य आहे. इकडे काही शूट पण झाले आहेत. तसं आमच्या समोर एक मगाशी फोटोशूट चालूच होता. कारण की हा मंदिर एकदम शांत आहे. तसं म्हणायला गेलं तर खूप शांत मंदिर आहे. आणि बाय द मी आणि जास्त म्हणतोय, ते बघू नंतर. मस्त बघण्यासारखं आहे, शपथ मस्त. ए फणस या रे फणस. खूप शांत मंदिर आहे गाईस. कधी तुम्ही जर इकडे आलात तर पडेल कॅन्टीनच्या इथून पुढे या, सरळ सांबार घाटीवरती. इथून मग पुढे आलं तर विमलेश्वर मंदिर येऊन नक्की एकदा व्हिजिट करा. खूप शांत मंदिर आहे. आणि असं बघायला गेलात तर कधी असं असेल ना कंटाळा आलात. आता मग आम्ही होतो घरी होतो, पण आता मी बोललो जरा एक मंदिरात जाऊन बघून भेटून येऊया. सो हे आहे आपलं विमलेश्वर मंदिर. इथून दिसणार नाही, इथून खरं तर दिसतंय. आपलं खूप चांगलं मस्त मंदिर आहे. येऊन कधी आलात तर एकदा व्हिजिट करा, तुम्हाला पण छान वाटेल. मस्त मंदिर आहे. एक गोष्ट असंच बघत गेलो तर एक गोष्ट अजून एक सापडली आहे, ती पण तुम्हाला दाखवतो. दिसत आहेत काय? मासे होते मगाशी इथे, ते मासे पण नेमके गेले. ह्याच्या आतमध्ये मासे आहेत वाटतं. खूप ओसाड रस्ता आहे, शांत आहे मंदिर आहे. हा यार, पाणी सुकलं त्याच्यामुळे एकदम ते हे वाटतं आता आधी एकदम मस्त भरलेलं होतं. इथून पण रस्ता आहे वाटतं. इथून रस्ता आहे ना तो काय? झालं आता फायनली. मंदिराचे दर्शनही झाले, सगळ्या गोष्टी झाल्या. तर आता जाऊया आपण घरी जाण्याची वेळ आलेली आहे. नंतर संध्याकाळी कुठे जायचा प्लॅन असेल तर तेही आपलं बघूया. अजून काय फिक्स नाही, घरी आता सांगता येत नाही घरी काय असेल. सो स्टेटी चाललो. पहिल्या ब्लॉगमध्ये पण हाच स्टार्टिंग होती. मालवण ब्लॉगमध्ये पण इथूनच स्टार्ट केला होता मी.
माशी रे माशी गावात हा 2000 ला मच्छी विक्री केंद्र बघूया. दिसणार नाही कदाचित, पण ठीक आहे. फायनली आलो आपण. बघूया आता काही तुम्हाला दाखवून बघूया कसं काय मच्छीचं असं, कारण की ऑलमोस्ट मला तर वाटतं थोडा लेट झाला आहे. आणि तर मित्रांनो फायनली झालेलं आहे सगळं. तिला तो ऑलमोस्ट झाला होता, आम्हाला थोडासा लेट झाला मला यायला, तो बघायला तर भेटलं असतं. बट ठीक आहे, आता काय करणार. तर बघू आता आपण चालू दुसऱ्या काही गोष्टी एक्सप्लोर करायला. स्टेट्यू बोट 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 बोटचा कारखाना आहे काय? अरे हो, बोट बिल्डर ये मस्त यार. आता रेडी, हे ऑलमोस्ट रेडी होते वाटतं. अजून पण आतमध्ये आहे, पण त्या रेडी होत आहेत. या जुन्या गोटी ज्या आता बंद आहेत, यायला झाकून का ठेवलंय पण फायनली देवगड बीचवर रिटर्न आलेलो आहे आपण. बघूया देवगड बीच. ते गेलेत पुढे मला हे गेलेत पुढे मला टाकून आलेत. मस्त मस्त साईडला बघा. हा बघा इकडे तुमच्या मध्ये तोंड येत आहे आडवं घेतला. चला ही पण गाईड आली इथे. फायनली देवगड बीच हा तुमच्या समोर आहे. तुमच्या बघून आपण आता फायनली
पाण्यात पण एकदम भारी आहे. एकदम निघालो आता बीच वरून पण निघालोय. फुल एन्जॉय केला थकलोय. आता बघू कुठे खायला गाडी थांबली तर या लोकांनी ठीक आहे, तर डायरेक्ट घरी जाऊन चहा नाश्ता करू. सो तोपर्यंत बघूया. फायनली घरी आलोय. एंड ऑफ द डे व्लॉग आजचा दिवस इथे संपला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.